तुकाराम महाराज म्हणतात की दुर्जन लोक काय म्हणत असतील तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये आणि त्या ठिकाणी त्यांची फजिती केल्याशिवाय सुद्धा राहू नये. तर काय म्हणतात, भुंकती ती द्यावे भुंको आपण नाही त्याचे शिंको, भाविक आणि दुर्जनाचे काही मानू नये साचे, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. जे दुर्जन लोक कुत्र्यासारखे भुंकत असतील, म्हणजे मनाला येईल ते, मनाला वाटेल ते काही बोलत असतील तर त्यांना भुंकू द्या. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आणि त्यांचं म्हणणंही आपण मनावरती घेऊ नये. दुर्जनाचे कोणतेही बोलणे भक्ताने खरे मानू नये. उलट त्यांच्या त्या खळांना, त्यांच्या बोलण्याना आपल्या शक्तीने होईल तेवढी त्यांची फजिती करावी. त्याचे ताडण केले तरी आपल्याला पाप लागणार नाही. म्हणजे समाजामध्ये असे काही दुर्जन लोक आहेत की जे चांगलं काम करणाऱ्याला किंवा ईश्वराची भक्ती करणाऱ्या लोकांना ते नावं ठेवत असतात, काही पण बोलत असतात. तर अशा बोलणाऱ्याकडे आपण लक्ष देऊ नये आणि त्यांचं बोलणंही आपण मनावर घेऊ नये. आणि वेळ आली तर आपण त्या लोकांची फजिती जरी केली तरी आपण कसल्याही प्रकारचं पाप आपल्याला लागणार नाही असं सांगतात. रामकृष्ण हरी.